सर्वात पहिला माझा परिचय देतो. मी निलेश केवट, पिंपरी चिंचवड, पुणे. बरेचसे असं म्हटलं तरी चालेल का सगळे जणांचे परिचयातले आहे. फक्त एक दोन तीन व्यक्ती समजा आपले नवीन आहे, सर आले आपलं डेक्कनवरून आलेत. आता आपण सगळे ओळखीचेच असल्यासारखं आहे. आजचा विषय असा आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आपण आता इथं लावलेलाच आहे. तर हे काय आहे ना, बरेचसे व्यक्तींना समाजात किंवा आपल्या जनतेत बऱ्याचशा व्यक्तीला माहिती आहे आणि बऱ्याचशा व्यक्तीला माहिती नाही आहे. आणखी थोडक्यात सांगायचं म्हणजे 2005 मध्ये हा कायदा लागू झाला तेव्हापासून या कायद्याचा वापर कसा करायचा, कसा नाही करायचा, किंवा काय जनता याच्यापासून, आणि हे काम आहे मेन गोष्ट म्हणजे शासनाचं. या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे, कायद्याचे 1 ते 31 कलम आहे. 24 पानाचं एक पुस्तक आहे, फक्त 24 पानाचं एक कलमाचं पुस्तक आहे. पण 1 ते 31 कलमामध्ये या कायद्याचं कलम 26 मध्ये हे शासनाने जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. शासनाने जनतेला हे सांगायचं आहे, जागृती करायची याच्याबद्दल, ह्या कायद्याचा वापर कसा करावा, जनजागृती हे शासनाचं काम आहे. परंतु शासन हा करत नाही, हे आपल्याला चांगलं दिसतंय. का करत नाही? कारण का जो ह्या कायदा आहे, जो भ्रष्टाचार होतो, भ्रष्टाचाराला कुठंतरी आळा घालायचं काम झालं पाहिजे, याच्यासाठी हा कायदा बनलेला आहे. परंतु शासन आपल्याला सगळ्याला माहितच आहे कसं चालतोय, कसं आहे, कसं नाही, तर ते काही वेगळं सांगायची गरज नाही. तर त्याच्यासाठी हा कायदा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला प्रत्येक जनतेला जागृत होण्याची गरज आहे, प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. याचे कारण आपण आता चर्चा करून एकमेकाला चर्चा करून आपल्या लक्षात येतील. थोडक्यात आता आपल्या इथं जेवढे काही आपण दोस्त मित्र इथं हजर झालेला, असं कोणी आहे का जो अजूनही 5वा वर्ग 6वा वर्ग शिकलेला नाही, त्याच्यापेक्षा कमी शिकलेला आहे? कोणी आहेत का? नाही. म्हणजे आपण सगळे सुशिक्षित आहोत थोडक्यात, म्हणजे 10वी 12वी जे काही ग्रॅज्युएशन झालेलं आहे. परंतु आता आपल्याला एक विषय असा आहे का आपलं एखादं तहसील कार्यालयाशी एक उदाहरण म्हणून सांगतो, एखादं काम असेल किंवा आपल्याला आपले कास्ट सर्टिफिकेट काढायचे, जन्माचा दाखला काढायचा आहे. थोडक्यात आपल्याला माहित आहे का हो, तो दाखला आपण अर्ज दिल्यावर किती दिवसात नियमावली प्रमाणे मिळाला पाहिजे? कोणालाच नाही माहिती. आपण सुशिक्षित आहोत, परंतु ह्या गोष्टीमुळे थोडक्यात अडाणी म्हटलं तरी चालेल. आणि याच्यासाठी एक शासकीय कार्यालयातले जे बाबू आहे ना बसलेले आहे, हे आपल्याला गणपतीच्या दिवशी आपल्याला मिळाला पाहिजे. त्या गोष्टी प्रोसेस, पासबुक मिळाला पाहिजे, एटीएम मिळाला पाहिजे, पण तसं होत नाही. ह्या गोष्टी आपण जागृत नसल्यामुळं हे लोक आपला फायदा उचलतात. तर त्याच्यामुळं आपल्याला जागृत होणं गरज आहे आणि जनतेला जागृत करायचं आहे. तर हा आपला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा 2005 पासून लागू झाल्यापासून तर मला सुद्धा माहिती नाही. मी आता जेमतेम 7 महिने झाले ह्या कार्यकर्ता म्हणून काम करतो. मला सुद्धा आता कळायला लागलं कायदा काय आहे. आणि ह्या 7 महिन्यामध्ये आम्ही चांगले एक 4-5 प्रकरण बरेचसे गाजवलेले आहेत. आणि आता जे महासंघाच्या ग्रुपवर आहे आपण सगळे, तर त्यांना माहितच आहे बऱ्यापैकी, तिथं चर्चा होत असतात, ते सांगायचं काम नाही. आणि पहिला आम्हाला काय झालं, आता थोडक्यात कायद्याविषयी एक भीती निर्माण झालेली आहे आपल्याला. म्हणजे काय कायद्याची कलम आहे, आपलं काही चुकलं, काहीतरी आपल्याला कोणीतरी आपल्यावर केस करतील, आपलं काही चुकीचं बोललं तर काहीतरी असं होईल का, तसं होईल काय, किंतु परंतु असे प्रश्न आपल्यात. आणि हे लोक काय करतात बरेचसे माहित आहे का, हे शासकीय सेवक हे काय करतात माहित आहे, आपल्याला कुठेतरी घाबरवण्याचं काम करते. आपण सामान्य जनता, आणि आपल्याला ह्या कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे, नाही तू असं केलं तुझ्यावर असं होणार बरं काय, मग लक्षात ठेव, आणि मग तू अडचणी सापडशील, असं म्हणून माणूस आहे ना, म्हणजे माणसात जो काही हवा भरलेली आहे, आपण एक बलून मध्ये हवा जशी टाकतो, कोणीतरी त्याला टाचणी पिन लावतो आणि आपली हवा काढून टाकतो. अशा प्रकारचा विषय होतो, परंतु जनता जागृत होत नाही. थोडक्यात गोष्ट म्हणजे आज लाडकी बहीण योजना, आताच विषय आम्ही केला 2 मिनिटं अगोदर, किती दिवस झाले चालू होऊन? एक 3 महिने 4 महिन्याच्या अंदर, 3 महिन्यातली गोष्ट आहे. परंतु लाडकी बहीण योजना ही गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, खेड्याखेड्यांमध्ये 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये पोहोचली. शासन जी आर निघाला, शासन जी आर प्रत्येक लोकांपर्यंत मिळालेला आहे. परंतु माहिती अधिकार कायद्याचे लोकांचं जे जनते जागृत होण्याचे जे शासन जी आर आहे, जनतेनं कसं काम आहे, जनतेनं कसं हुशार झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे, आपले कामं झाले पाहिजे. आता एखाद्या रस्त्याचं काम असेल,
एखादं नदीचं काम असेल, एखाद्या गावाच्या एमसीबीचं लाईटचा प्रश्न असेल, कोणाचा शेतीचा प्रश्न असेल, तर हे ह्या कायद्यामार्फत आपण करू शकतो. याच्यासाठी कोणाला शासन जी आहे ते कोणाजवळ आलेच नाही, कोणाला माहीतच नाही आहे. तर का? कारण का शासनालाच हा कायदा जागृत होऊ द्यायचा नाही आहे थोडक्यात म्हणजे. तर ह्या गोष्टी होतात. आज स्वीडन देशामध्ये सर्वात पहिले हा कायदा लागू झाला. आज त्या देशामधली गोष्ट सांगतो. आता एक मागच्या वर्षीचीच कहाणी आहे. 12 मिनिटं ट्रेन लेट झाली प्लॅटफॉर्मवर यायला, फक्त 12 मिनिट. तर सगळे सेवक कर्मचारी रेल्वेचे प्लॅटफॉर्मवर येऊन सगळ्या जनतेची माफी मागायला लागले 12 मिनिटासाठी ट्रेन लेट झाल्यामुळं. आपल्या इथं होतं का असं कधी? आपली ती ट्रेन 12 तास जरी लेट झाली तर कोणतं सेवक येऊन माफी मागतो आपली? कोणीच नाही मागत. मग आता बघा, स्वीडन हा देश 95% भ्रष्टाचाराच्या मुक्तीकडे आहे थोडक्यात असं म्हटलं तरी चालत. आणि आज कालची न्यूज आहे आपल्या भारताची भ्रष्टाचाराच्या नंबर 1 महाराष्ट्र, आपला भारताचा नंबर 1 भ्रष्टाचाराच्या याच्यात आपला नंबर 1 येत आहे. म्हणजे का? कारण का आपण जागृत नाही. याचं कारण हे आहे. महाराष्ट्राचे आपले दैवत म्हटलं तरी झालं, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरेचसे महात्मा ज्योतिबा फुले, ह्या लोकांनी जे जागृतपणा करायची होती, जे जनतेला द्यायचं होतं ते दिलं. पण आपण आता काहीतरी शिकलेलो आहोत. पण त्याच्या हे बघा, परपंच सगळ्याला लागलेला आहे. आपण आपले नोकरी व्यवसाय सगळ्या गोष्टी करतो, पण आपलं कर्तव्य आहे आपण हे जे गोष्ट करतो ना, का आपण आपले परपंचासाठी ज्या काही गोष्टी घडतो, परंतु परपंचाला सगळ्याचं म्हणणं काय आहे का आपल्या परिवार, आपल्या मुला बाळाला, आई वडिलांना, भावाला, बहिणीला, मावशीला, कोण नातेवाईकांना त्रास होऊ नये. चांगलं काम पोट भरावं, चांगलं काम करावं, शिक्षण चांगलं व्हावं, आपल्या सगळ्यांची भावना हीच असते, त्रास होऊ नये. परंतु या कुठल्या शासकीय कार्यालयात मला आपण एवढे जण बसलेले, आपण गेलो एखादं आपलं काम असं तर त्रास न होता झालेला आहे, कोणीतरी सांगू शकता का मला? नाही. मग तो त्रास का होतो? तर त्याचं कारण आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा लागू झाला. आपल्याला माहित नाही, त्या कायदा लागू करण्यासाठी माननीय पद्मभूषण अण्णा हजारे, आम्ही त्या दिवशी राळेगण सिद्धीला जाऊन आलो. त्यांचं गाव आपल्या इथंच आहे, पुणे जिल्ह्यातच येतं. त्या सरांच्या गावाला जाऊन आलो. सरांनी 17 दिवस कंटिन्यू उपोषण केलेलं आहे. आणि आपल्या भारताला हा कायदा म्हणजे एक थोडक्यात त्यांनी हे केलं, जनतेची सदन, जनतेला जो होणारा त्रास आहे हे जनतेला माहिती मिळाला पाहिजे, याच्यासाठी ते झटले. ह्या गोष्टीसाठी दिल्लीमध्ये जाऊन सगळ्या उपोषण केले. त्यानंतर हा कायदा पारित झालेला आहे. हा कायदा पारित झाल्यानंतर आज जवळपास 19-20 वर्ष होत आहे, पण आपला देश अधिकही जागृत नाही आहे. आणि ते जागृत करायचं काम आपल्याला आता एक महासंघ, आरटीआय कार्यकर्ता म्हणून सन्या महासंघ आहे. महासंघ पनवेलला आपलं ऑफिस आहे, हेड ऑफिस. आणि हे महासंघ जे आहे, हे रजिस्ट्रेशन नंबर जो दिसतो ना, बरेचसे आणखी कार्यकर्त्यांना भीती आहे मनामध्ये. ते कार्ड घालून ऑफिसच्या आतमध्ये गेलो होतो, कोणी काही म्हणन काय अधिकारी, कोणी काही आपल्याला हे करतील काय, कार्ड ओरिजिनल तर आहे ना, कार्ड रजिस्ट्रेशन खरं तर आहे ना, कारण बरेचसे डुप्लिकेट पण आजकाल चालतात आपल्या भारतामध्ये. आपल्यात ही डेअरिंग नाही आहे. परंतु सांगतो, भारतीय राज्य घटनाच्या याच्यातून कलम 19 क नुसार आपलं रजिस्ट्रेशन केंद्रामार्फत झालेलं आहे. आपण पुऱ्या भारतामध्ये हे कार्ड घालून सगळ्या प्रवास करू शकतो, कामकाज करू शकतो. कुठलीही भीती मनात ठेवायची नाही आहे. कारण काय, आपल्या मनात जर भीती असते तर आपण समोरच्या अधिकाऱ्यासमोर जातो तर आपल्याच मनात भीती आहे, आपण काय बोलणार त्याला, कसं बोलणार? कारण आपल्याला माहिती नाही, कायद्याचं ज्ञान नाही. आणि कार्ड आपण खिशात ठेवणार आणि त्यांच्या समोर जाणार, आणि तो गणवाला बसलेलाच आहे, कारण का तो त्याचा आवडता छंद आहे, जनतेसंग जनतेला कसं गणवायचं. तर हा विषय असल्यामुळं आज आपण पहिला कार्यक्रम याच्यासाठी लावलेला आहे, कारण का 28 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिवस आहे. शासनाचं परिपत्रक आहे माहिती, जसं आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे आपल्या भारतात साजरी करतो, तसा हा माहितीचा अधिकार दिवस जो आहे ना 28 सप्टेंबर हा साजरा झाला पाहिजे. आणि हा दिवस साजरा ज्यावेळेस होतो ना, जसं आता 15 ऑगस्ट म्हटलं, 26 जानेवारी म्हटलं, तर काहीतरी मेमरीमध्ये आपल्या कल्पना तयार होतात, जुना इतिहास लोकांचा आठवतं. तसा माहितीचा अधिकार कायदा म्हटलं हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. हा 28 सप्टेंबर दिवस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चांगला करायचा आहे आणि आपल्याच कार्यकर्त्यांमार्फत आपण करायचं आहे. तर त्यामध्ये आता विषय असा होणार आहे, काय होतं, आपले मुलं, आपले भाऊ, आपले घरातले नातेवाईक, दोस्त, मित्र, का हे अजून शाळा शिकत आहे, कोणी इंजिनिअरिंग करतो, कोण XYZ त्यांच्या योग्यतेनुसार शिक्षण ते शिकत आहे. परंतु ज्या वेळेस हे शिक्षण शिकतो, MPSC UPSCचे ज्या एक्झाम देतात, कुठल्याही क्षेत्रामध्ये जाताना ह्या
क्लास 1, क्लास 2, क्लास 3 लेवलचे जे काही पद असतात शासकीयमध्ये ज्यावेळेस भरतो तर त्यांना ह्या कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे. ह्या कायद्याचेच त्यांचे प्रश्न येतात. एमपीएससी युपीएससी मध्ये कलेक्टर असू द्या, कोणी IAS अधिकारी असू द्या, कोणता DSP असू द्या, हे जे लोक असते, कोणी आयुक्त असू द्या, हे जे लोक ह्या पदावर पोहोचतात ना, ह्या कायद्याचा अभ्यास करावा लागतं. ह्या कायद्याचा अभ्यास करून हेच प्रश्न त्यांना तिथं सोडावं लागतात सामाजिक. तर ह्या गोष्टीमुळं ते जनतेला न्याय देण्याचं ठरतं. यांची त्यांची परीक्षा घेतली जातं, इंटरव्ह्यू घेतल्या जातं, त्याच्यात हे प्रश्न विचारले जातात आणि हा कायदा सगळ्यासाठी आहे. आज थोडक्यात एक सांगायचं आहे, या भारतामध्ये आज जर एखादं समजा आजचा वेग कोणचा एक बाळ जन्माला आलं म्हणजे तो हा भारताचा नागरिक झाला थोडक्यात, बरोबर, त्या भारताचा नागरिक झालेला आहे. मला एवढं म्हणायचं आहे का आज जन्मलेल्या बाळाला त्याला सुद्धा अधिकार आहे, त्याला सुद्धा अधिकार आहे एवढा हा कायदा सांगतो. जो 90 वर्षाचा 120 वर्षाचा जो कोणी व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला सुद्धा ह्या कायद्याचा अधिकार आहे, वापर करता येतो. ह्या कायद्यात एवढी पॉवर ठेवलेली आहे, पण ती पॉवर आपल्याला माहित नाही. थोडक्यात आता एक विषय सांगायचा म्हटलं, एक 7व्या वर्गातला विद्यार्थी होता. आमचा अमरावती जिल्हा येतो, अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुका आहे. मी व्हिडिओ बनवून पण ग्रुपला टाकलेला आहे त्याच्या संदर्भात. 7व्या वर्गातला विद्यार्थी आहे. विषय असा झाला की तो शाळेत, आता आपण आपली मुलं शाळेत जातात, आपल्याला माहित आहे शाळेत सोडलं ते काय शिक्षक शिकवतात, काय शिकवते आपलं काय ते असतं. आणि तो विद्यार्थी शाळेत एक 7व्या वर्गातला विद्यार्थी आला आणि वडिलाला सांगायला लागला, पप्पा पप्पा आमच्या बाईला आहे ना गणित शिकवताच येत नाही, तिला समजतच नाही. आता पप्पाला, त्याच्या बापाला माहित आहे ना पोरगं कोणाचं आहे, आपलंच आहे. बाप काय म्हणतो, ए चुप बस, तुला काय कळतंय, तुलाच गणित येत नसेल, त्या मॅडमचं नाव सांगतं का मॅडमला गणित येत नाही थोडक्यात. आता त्याच्या वडिलांनी त्याला इग्नोर केलं. परंतु आता 7व्या वर्गातला पोर, आता पोरापोरे चर्चा होता, आपला दोस्त मित्र होत, अशी चर्चा हळूहळू आता त्याला समजलं, त्यानं दुसऱ्याला समजून सांगितलं, तिसऱ्याला समजून सांगितलं, मग ही चर्चा खरंच वाढायला लागली. अशी करता करता एका महिन्यात ती चर्चा अख्ख्या गावभर झाली. ती आपल्या वर्गातल्या शाळेतल्या बाईला गणित शिकवता येत नाही, गणित शिकवता येत नाही. लोकांना गावातल्या सरपंचापर्यंत, पोलीस पाटलापर्यंत गावच्या गोष्टी, म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट हवेत उडल्यासारखी उडत चालली चर्चा. आता मग त्या ठिकाणी आपला हरकत ह्या गावामधले असतं, प्रत्येक गावामध्ये कोण ना कोणी एखादा चांगला माणूस असतो समाजसेवक म्हणून. तर त्याच्यापर्यंत चर्चा गेली. त्याला एक विचार असा आला की हे सुरुवात एक 7व्या वर्गातल्या पोराची आहे. त्या 7व्या वर्गातल्या पोरांनी असं सांगितलं आणि पुऱ्या गावभर एवढं मोठं त्यांनी करून ठेवलंय काय आपल्या शाळेतल्या बाईला गणित शिकवता येत नाही. काय करावं, त्यांना समाजसेवक आहे, माहितीचा अधिकाराचा अभ्यास केला, म्हणजे त्याला अभ्यास होताच ऑलरेडी. कारण काय होतं, समाजसेवक हे आहे ना समाजासाठी लढताना ते सहज लढत नाही आणि त्याला कमजोर समजू नये आपण कधी कुठल्याही कार्यकर्त्याला. काऊन तर त्याच्याकडे जेवढं ज्ञान असतं ना एखाद्या वकिलाजवळ पण असणार नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. आज अजून आपल्या इथले वकील आहे, 2 जण आहे, ह्युमन राईट जय गणेश विजनला माहितीच्या अधिकारासाठी मला बोलावलं गेलेलं आहे तिथं सल्ला घेण्यासाठी माझ्याकडून. हे मी आता खुलेआम सांगतो, कारण की युट्यूबला व्हिडिओ घेणार आहे, त्यांचे नाव नाही सांगत. बघा, माहितीचा वकील आहे, संविधानाचा घटनेचा अभ्यास त्यांच्याकडे आहे, पण माहितीच्या अधिकाराचा त्यांना आणखी अभ्यास नाही. आता वकिलाचं शिक्षण कमी झालेलं आहे का, तर याच्या मार्फत एक केस असा विषय झालेला आहे का त्याच्या मार्फत त्यांनी मला सल्ल्यासाठी तिथं बोलावलं, मार्गदर्शन सांगण्यासाठी किंवा काहीतरी गोष्टीसाठी. ते पुस्तक घेऊन वाचू शकत नाही का, त्यांना कळत नाही का, पुस्तक मार्केटला मिळतात ना. पण कार्यकर्ता हा कमजोर नसतो, एक वेळा त्याला ज्ञान आलं ना तर तो कोणाला घाबरत नाही, एक गोष्ट. मग त्या मुलाचा विषय असा झाला 7व्या वर्गातल्या मुलाचा, का मग त्या समाजसेवकानं काय केलंय का आपण एक काम करू. तर त्याने काय करता येईल ह्या चर्चेवर कुठंतरी कलम 2 मध्ये असं लिहिलेलं आहे, माहितीचा अधिकार सुरुवातीची कलम 1 आणि कलम 2चं उपकलम येते. मध्ये असा उल्लेख केलेला आहे, कुठल्याही प्रकारची माहिती समजा त्यानं पाहिलं. आता आपल्याला हे गावभर चर्चा वाढली, दुसऱ्या गावात चालली, तिसऱ्या गावात चालली, म्हणजे पुऱ्या तालुक्याभर चर्चा फैलन, आपल्या गावाचं नाव खराब होऊ राहिलं, आपल्या गावच्या शिक्षिकेचं नाव खराब होते. परंतु त्यांनी मग याच्यावर काहीतरी काय करता येईल त्यानं पर्याय शोधला आणि माहितीच्या अधिकारात कलम 2 लिहिलेला आहे. कलम 2 मध्ये ची व्याख्या सांगते. हे आपल्याला समजलं पाहिजे, कारण का आपण आता जनता आहे. आपण शासकीय कार्यालयातून काय माहिती, कुठलंही कार्यालय असू द्या, शासकीय, निमशासकीय, केंद्राचं कार्यालय असू द्या, राज्याचं असू द्या, कुठल्याही कार्यालयामध्ये तो आपल्याला अधिकार आहे. कलम 2 हे सांगते माहिती मधले उपकलम, माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील साहित्य
असं असून त्यामध्ये बघा अभिलेख, दस्तावेज, मॅपने, ईमेल, जे काही आपल्याला माहिती आपण कोणची घेऊ शकतो कार्यालयातून, कशा प्रकारची माहिती मिळवता येईल त्याबद्दल, ईमेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्ध पत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे आणि नमुने. आता नमुने म्हटलं तर मी आपल्या ग्रुपला टाकलेलं आहे, एक आंब्याचं उदाहरण सांगितलं आहे. धुळ्यातली गोष्ट आहे ती, धुळ्याच्या कार्यालयातली गोष्ट आहे, कलेक्टर ऑफिसची. एका कार्यकर्त्यानं आमचा आंबा नमुना मागवला माहितीच्या अधिकारात. बघा त्याच्याविषयी नंतर सांगू, आपण घेऊच कार्यक्रमात. नमुने प्रतिमाने आणि मॉडेल. आता मॉडेल म्हणजे काय होतो, एखादं नदीचं ब्रिज किंवा रस्त्याचं ब्रिज असतं, किंवा एखादं आपण कार्यालय बनत आहे त्याची बिल्डिंग तयार होतो, किंवा त्याचं जे मॉडेल तयार करतात ते पहिला इंजिनियर, आर्किटेक्ट किंवा काय त्यांना परमिशन नुसार ते मॉडेल आपल्याला वाटत असं हे बिल्डिंग कशी बनणार आहे, ते शासकीय काम आहे किंवा आपलं शाळा आहे, कॉलेज आहे, आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे, काय त्याच्यात वापरणार आहे, त्याची डिझाईन कशी असणार आहे. तर म्हणून म्हटलं की मॉडेल कोणती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार सामग्री आणि त्या वेळी अंमलनात, म्हणजे ज्या वेळी एखादी गोष्ट अंमलनात येणार आहे त्या वेळी अंमलनात आलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळवता येईल अशी कोणतीही खाजगी निकायाशी संबंधित माहिती याचा समावेश होतो. एका शब्दात तुम्हाला च मध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकार, आता कुठल्या कार्यालयात गेलेला आहे आपण, आता एखाद्या कार्यालयात जातो, आपल्या कामानिमित्त जातो, कामानिमित्त गेल्याबरोबर तुम्हाला त्यांच्या कार्यालयातल्या भिंतीवरती जे काय असेल असं लिहित, जनतेची सदन का हा दाखला इतक्या दिवसात मिळाला पाहिजे, ह्या दाखल्यासाठी एवढेच कागद लागतात, असं दिसते का कोणा कार्यालयात गेल्यावर? नाही दिसत. का? याचं कारण काय? काय त्यांना माहिती आहे का हे दाखला आपण आता पटवाऱ्याकडे गेलो, आपल्याला तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे, तो लावून ठेवणार नाही. त्यांना माहिती आहे ना, लावलं तर मला दिमागाला त्रास होईल, सगळे लोक म्हणून का साहेब दाखला तर एका दिवसात भेटते आणि तुम्ही मला उद्या या म्हणता, परवा या म्हणता, असं कसं? त्यांना अशा गोष्टी आहेत ह्या लिहिल्या पाहिजे. ही जनतेची सदन आहे. कलम 4/2005 मध्ये कायदा लागू झाला, माहितीचा अधिकार अधिनियम, तिथून राज्यपालची सही झाली, राष्ट्रपतीची सही झाली आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश पारित होऊन सन्या राजपत्र तयार झालं कायद्याचं, आणि 120 दिवसामध्ये जनतेची सदन त्यांनी लावायला पाहिजे. कलम 4 ची माहिती पुऱ्या कार्यालयाला लावायला पाहिजे. थोडक्यात हे जाहीर केलेलं आहे कायद्यामध्ये. पण आता कोण्या कार्यालयात दिसते का असं आपण गेलो तर? तुम्ही बोलले तर थोडं मला बरं वाटेल. दिसते का? नाही दिसत. मग त्यासाठी काय करावं लागेल? आता तुमचा मुलगा एखाद्या, आता एक कसं असतं माहित आहे काय, आपण वडील म्हणून कर्तव्य करतो, आपला मुलगा 12वी किंवा BA जे काय त्याचं ग्रॅज्युएशन करताना, आता त्याला सांगायचं काम नसतं पडत. बघा त्याला त्याचं तेवढं ज्ञान आलेलं असते. तहसीलमध्ये जायचं, आपलं उत्पन्नाचा दाखला पाहिजे, आपल्याला कुठलं सर्टिफिकेट काढायचं आहे, तहसील मार्फत शेतातून काढायचं, कसं करायचं ते त्याला थोडं करतं, कारण का तो एज्युकेट झालेला असतो, तेवढं ज्ञान आलेलं असतं. परंतु त्या कार्यालयात गेल्यावर त्याला सुद्धा त्रास होणार नाही का? होणार. पण त्याच्यासाठी जर माहितीचा कायदा आपल्याला माहिती असला ना, 1 ते 31 कलमा, हे जर जागृत असलो ना, तहसीलदार असू द्या, जिल्ह्याचा कलेक्टर असू द्या, का कलेक्टर हा जिल्ह्याचा नोडल अधिकारी असतो, कोणी असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही जर कायद्यानं त्यांच्याशी वागले, कायद्यानं बोलले, तुमचं काम सांगतो वेळेत होणार, म्हणजे 100% होणार. ते आमचे आता ते देवगावचे एक नागनाथ माडे आहे, त्या दिवशी आम्ही आयुक्ताच्या कार्यालयात गेलो होतो पुण्यामध्ये. ह्याच अशा छोटे आयुक्तांनी पर्सनल नंबर दिलेले आहेत आणि ते कोणालाही देत नाही काही. आता आमच्या सरांकडे आहे, काहीतरी सरांचं काम असेल किंवा सरांचं काहीतरी तेवढं पॉवर असेल म्हणून सरांचा एवढं नंबर मिळू शकतो. असं सहज कोणाही माणसाला मिळत नाही. परंतु माहितीचा अधिकार कायदा हे सांगतं का तुमचे नंबर, कार्यालयाचे लँडलाईन नंबर असू द्या, लँडलाईन नंबर नसेल तर जनमाहिती अधिकारी, राज्य जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, तुमच्या कार्यालयात नंबर लावा. जनतेला जर काम पडलं, जनता तुमच्या संग संपर्क साधन, काहीतरी अडचणी आल्या तर तुम्हाला त्या सोडवता आल्या पाहिजे. पण कोणीच अधिकारी असं करत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला 28 सप्टेंबर जो दिवस आहे, ह्या दिवशी आपल्याला एक 2 ते 3 तासाचं आपण प्रशिक्षण घेणार आहोत कायद्याचं, 1 ते 31 कलमाचं. आणि ह्या 1 ते 31 कलम आपण त्या दिवशी समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपल्या घरातले दोस्त मित्र, जे काही मुलं आहे, सुशिक्षित शिकत आहे, शाळा शिकत आहे, त्यांना ह्या कायद्याचं ज्ञान हवं आहे. कारण का हा जर कायदा मिळाला ना, त्यांना जीवन जगणं सोपं होईल. त्यांच्या जीवनात जे कठीण परिस्थिती जे त्यांना फेस करावं लागतो त्या कमी होऊन जातील, कमी म्हणजे झिरोच होऊन जातील. आणि असं जर झालं ना, आज आपल्याला, आपल्या नातेवाईकाला, भारतामध्ये सगळ्या जनतेला जागृतपणा येईल. आणि ह्या कायद्याचा वापर केला ना तर शासन एक सुरळीत व्यवस्थितपणे चालवं.
ह्या गोष्टीसाठी आपल्याला हे जागृती करायची आहे, जनजागृती करायची आहे. आणि हा प्रत्येक राज्यघटनेने प्रत्येक, हे बघा, तुम्ही आयडी कार्ड घातलं किंवा आयडी कार्ड घेऊनच तुम्ही काम करू शकता असं काही नाही. मी सांगितलं आहे, जन्मलेला मुलगा, त्या मुलाचा विषय आपल्या मनातच राहिला. जन्मलेला मुलगा, त्या 7व्या वर्गाच्या मुलाची गोष्ट, एक 7वीतला मुलगी आहे, तिनं राष्ट्रपतीला पत्र लिहिलेलं आहे. आमच्या अमरावती जिल्ह्यातली गोष्ट होती. राष्ट्रपतीला डायरेक्ट पत्र लिहू शकतो. म्हणजे काय होतं, कोणाकोणाला देवानं नैसर्गिक देण जे असतं ना, दिमाग तेवढा दिलेलं असतं त्या पद्धतीनं. आपल्याला नाही आहे तो, मला पण नाही आहे, पण असे आपल्याला तो कायद्याचा उपयोग करता आला पाहिजे आणि त्या कायद्यानुसार आपल्याला चालता आलं पाहिजे. कायद्यानं जर चाललो ना तर कोणी तुम्हाला अडवणार नाही. कोणाही कार्यालयात जावा. आता त्या समाजसेवकाने काय केलं, कलम 6 चा वापर केला. त्या कार्यालयाला, जो आपला 7व्या वर्गाचा विषय होता, मॅडमला गणित शिकवता येत नाही, त्या कार्यालयाला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 6 पोट कलम 1 याच्या अन्वये एक अर्ज 10 रुपयाचं एक तिकीट असतं नियमानुसार, ते लावलं आणि कार्यालयाला दिलं. कार्यालयातून प्रिन्सिपलकडे म्हणजे मुख्याध्यापकाकडे गेलं. मुख्याध्यापकने काय केलं, आता मुख्याध्यापक म्हणजे याच्यात जनमाहिती अधिकारी तो असतो त्या कार्यालयाचा. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 लेवलचे हे जे लोक असतात ना, यांना पद निर्देशित केलेले असतात. आता पद निर्देशित म्हणजे आता ऍक्च्युली त्यांना त्या पोस्ट दिलेली आहे, त्या पोस्टवर आहे. आणि हे निर्देशित करणं म्हणजे काय, आपण 28 तारखेला समजून घेऊ त्या गोष्टी. तर त्यांच्याकडे गेलं तर त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं जनमाहिती अधिकाऱ्यांनी. त्यांनी बघितल्यानंतर मग आता अवलोकन करणं, थोडक्यात त्यांनी पत्र लिहिलं का मला ही मॅडम कशी शिकवते, मला हिचं काम बघायचं आहे. आपल्याला माहित आहे का आपण कोणा अधिकाऱ्याचं काम बघू शकतो म्हणून? आमच्या माहिती अधिकारात महासंघातल्या मुलांनी कलेक्टरच्या ऑफिसला जाऊन कलेक्टरची पाहणी केली, कलेक्टरचं काम बघितलं, तहसीलदाराची पाहणी केली, तहसीलदाराचं काम बघितलेलं आहे. एक सामान्य मुलगा आपल्यासारखाच करू शकतो, कायद्यानं करू शकतो, आपल्याला त्याच्यातलं ज्ञान आलं तर. मला ह्या मॅडमला गणित शिकवता येत नाही अशी चर्चा होत आहे आणि मला याच्यामधून त्या मॅडमचं काम बघायचं आहे. आता त्याला आलं त्याच्यावर उत्तर. 30 दिवस याच्यात रूल दिलेला आहे. एक अर्ज जर त्या कार्यालयाला गेला 30 दिवस कुठले, कॅलेंडर डे, सुट्टीचे सगळे त्याच्यात आले, असं नाही का कामकाजाचे डे, कॅलेंडर डे, 30 दिवसात त्याला उत्तर गेलंच पाहिजे, त्याचं पत्राचं उत्तर मिळालंच पाहिजे. हा कायद्याचं बांधलेलं आहे. ते नाही बांधलं तर त्यांच्यावर ते कारवाई होतो व्यवस्थित. तर त्याला पत्र गेलं आणि मग त्यांनी काय ठरवलं, आता कायद्यानं तर पाहणी करावंच लागते आणि कायद्यात लिहिलेलं आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांना पत्र दिलं, ह्या तारखेला हा अर्धा तासाचा या मॅडमचा पिरियड आहे, तुम्ही येऊन पाहणी करू शकता. त्यांची मस्त एक पुढची बेंच लावून ठेवला कार्यालयामध्ये. आता गावातले लोक त्यांनी पण बघा, आता एवढीच चर्चा गावभर झाली आहे, त्यांनी चांगला एक तज्ञ माणूस पकडला, गणित ज्याला एक्सपर्ट माणूस म्हणतो आपण, तसा माणूस पकडला. त्यांना सांगितलं का असा विषय आपल्या गावचा आणि आपल्याला असं बघायचं आहे, खरं काय खोटं काय आम्हाला तर कळत नाही, पण आमचे पोरं असे म्हणतात की मॅडमला गणित शिकवता येत नाही, त्याच्यामुळं का तुम्ही तेवढं काय खरं काय खोटं नाही तर तुम्ही बघा कशी मॅडम शिकवते. तर त्यांना बसवलं. आता मॅडमला पत्र आल्यावर प्रिन्सिपलनं सांगितलं का असं पत्र आलं आणि तुझं काम पाहणी करायचं आहे गावातल्या असं या व्यक्तीला अवलोकनासाठी, ज्याला आपण अवलोकन म्हणतो आपण, तशा पद्धतीनं. तर मॅडमची हवा पहिला टाईट झाली. आता गणित शिकवता येत नाही, पुऱ्या गावाभर चर्चा झालेली आहे माझी, आणि मला गणित येत नाही, मी गणिताची टीचर आहे या शाळेमधली, ह्या गावातली, आणि तसं पाहिलं तर मला गणित शिकवत येत नाही, गावाभर चर्चा झाली. आता करावं काय, आणि माझी पाहणी करणार आहे मी कसं शिकवतो म्हणून, ते माझी पाहणी करणार आहे. ते मॅडमची हवा टाईट. रात्रभर मॅडमनी 1-2 दिवस चांगला अभ्यास केला बरं काय, परंतु काय होतो, आता ज्यांनी पीएचडी केलेली आहे त्याचा अभ्यास, त्याचा एक्सपिरियन्स आणि 1-2 दिवसाचा अभ्यास नाही सक्सेस होणार ना माणूस. तो व्यक्ती बसला, मॅडमचा तास चालू झाला, गणित शिकवायला लागली बोर्डवरती आणि गणिताच्या रीत. तो व्यक्ती बोलत नव्हता, फक्त तो कायसाठी, अवलोकन करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी आला. त्याचा अधिकार नाही, कसं शिकवतो मला ते निरीक्षण करायचंय बस. एक पेन्सिल कोरा पेज घेतला, मॅडमच्या काय काय गणित शिकवले, किती गणित शिकवले ते लिहिलं, मॅडमच्या रीत लिहिल्या, लिहून काढल्या. प्रत्येक गणितामध्ये 10 गणित शिकवले, 10 गणितामध्ये प्रत्येक रीत चुकीची निघाली आणि पिरियड संपला. मॅडमला काहीच बोललं नाही. व्यक्ती उठला, मुख्याध्यापकाकडे गेला, सर मॅडमने हे गणित शिकवले, आज 10 गणित शिकवले, 10 गणितामध्ये असंच आहे, मी हे रीत काढून दिलं, हे गणिताची रीत अशीच आहे, अशाच्या पद्धतीने उत्तर यायला पाहिजे, परंतु मॅडमने सगळं चुकीचं शिकवलेलं आहे असं सांगितलं. आणि लगेच एक पत्र लिहून दिलं तक्रार म्हणून त्या मॅडमची. या मॅडमला जे विद्यार्थी म्हणतात खरोखर गणित शिकवता येत नाही
आणि या मॅडमवर काय प्रोसेस करायचे, कायद्यानं काय होतं ते तुम्ही ठरवा आणि काय तुम्ही कार्यवाही केली त्याचा अहवाल आम्हाला द्यावा, बस एवढं म्हणून तो निघून गेला. अशी तक्रार एक लिहून दिली. आता त्या प्राध्यापकला पण अडचण तयार झाली. कायद्यानं तो आला होता, कायद्यानं अवलोकन करून गेला आणि मॅडमच्या चुका काढल्या त्यांनी जे काय, आणि त्यानं त्याच्या चुका काय आहे तर ते काढून दिल्या, स्पष्ट करून दिल्या. म्हणजे पारदर्शकता जे म्हणतो आपण ते आमने सामने ठेवून दिल्या. त्या मॅडमला तिथून 10-15 दिवसातच निलंबित करण्यात आलं. म्हणजे ही कहाणी कशामुळे घडली का, एक 7व्या वर्गातला मुलगा. आता आपण ह्या वयात आलेलो आहे, आपण ग्रॅज्युएशन वगैरे बरेचसे मुलांनी कंप्लेंट केलेले आपल्यामध्ये, परंतु आपल्याला ह्या कायद्याचं ज्ञान नाही किंवा माहिती नाही. तो मुलगा काय झालं, त्याला असं वाटलं ना का मला ह्या मॅडमला येत नाही तर मला काय शिकवता येईल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या भारतात घडत आहे, आपल्यासोबत दैनंदिन घडतो, आपल्या घरात परिवारासोबत घडतं. तर परिवारातला कुटुंबातला एक जरी व्यक्ती जागृत झाला तो अख्खं कुटुंब जागृत करू शकतो. कुटुंबात येणाऱ्या ज्या अडचणी आहे ना तो व्यक्ती त्याचे छोटे छोटे कुटुंबातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे काही असू दे. आता थोडक्यात जर म्हटलं ना, ग्रामपंचायत ग्रामीण भागापासून ग्रामपंचायतमध्ये, तहसीलमध्ये, पंचायत समितीमध्ये, परत जिल्हा कार्यालय असन किंवा हे असन, तर त्याच्यामध्ये जाऊन त्याचे जे कामं असतातच, प्रत्येकाचे काही ना काही कामं असतात शासनाच्या कार्यालयात, पण ह्या ज्या अडचणी येणाऱ्या आहे ना तर ह्या दूर करू शकतो आणि आपले कामं लवकर करून घेऊ शकतो. ह्या कायद्याचा उपयोग करता येतो आपल्याला. तर हे आपल्याला हे सांगायचं होतं. आता विषय एक दुसरा विषय असा झाला का, नमुना म्हटलं, आता एखाद्याला विद्यार्थ्याचा, आता एखादा पोरगा इंजिनिअरिंगला आहे, थोडक्यात तो इंजिनिअरिंग करत असेल, त्याला जर असं वाटत असेल काहीतरी शिकायचं आहे, बघा कायद्यात काय मागू शकतो. एखादा व्यक्ती थोडक्यात मेडिकल इंजिनिअरिंगला असेल आणि त्याला जर मॉडेल, नमुने या ज्या काही गोष्टी म्हणतात ना, हे आपण सगळे घेऊ शकतो, मागू शकतो. तर कायद्यानं त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि काही मोठे नाही, 1 ते 24 पानं असतात, 1 ते 31च कलम आहे. त्याचा फक्त आपल्याला हे ज्या ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन झालं संस्थेला तर त्यांना माहितीचा अधिकार येतो. नाही तर यशोदा आपली पुण्यामध्ये पुस्तकालय आहे यशोदा म्हणून, त्यांच्याकडून पण पुस्तकं घेऊ शकतो आपण. प्रकाश यशवंतराव चव्हाण प्रकाशित प्रशासन प्रबोधनी म्हणून बाणे रोडवर आहे, आवार बाणे रोड पुणे, त्या ठिकाणी. तिथून पण आपण पुस्तकं घेऊ शकतो, आपल्याला पुस्तकं मिळते. किंवा हे नाही घ्यायचं असलं गुगलला जावा, RTI ऍक्ट 2005 मराठी PDF, सगळी PDF तुमच्या याच्यावर येऊन जातो. 24 पानं तर आहे. आणि तो कायदा आपल्याला असं समजत नाही, हे सांगतो मी. आता जो एक्सपर्ट आहे, ग्रॅज्युएशन चांगलं शिकलेला माणूस आहे, त्यांच्या लक्षात येऊ शकतं, पण आमच्यासारख्या सामान्य माणसाला, कमी शिकल्या माणसाला लक्षात येत नाही. तुमच्यासारखे लोक ज्यावेळेस आम्हाला एखादं उदाहरण घेऊन सांगतं तर त्याच वेळेस हा कायदा आम्हाला कळतं आणि हळूहळू समजायला लागतं. एका दिवसात कायदा हा समजणार नाही, हे एवढं लक्षात घ्यायचं. एका दिवसात कलमा कळत नाही, कलमाच्या व्याख्या कळत नाही, कायदा कळत नाही, तर त्याच्यासाठी आपला मोबाईल आहे ना. मी जे काही शिकलो आहे ह्या पुस्तकातून शिकलेलो नाही. ह्या महासंघाचे संस्थापक सुभाष बसवेकर सर आहे. एक RTI YouTube चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती त्यांनी ज्यावेळेस हे संघ चालू केला तर त्यांनी ऑनलाईन मार्फत प्रशिक्षण घेतलेलं आहे आपल्यासारख्याचं. आणि ते प्रशिक्षणाचे त्यांचे व्हिडिओ कलमा 1 ते 31, हे कलमाचे व्हिडिओ मी रात्री मस्त निवांत 9:30-10 वाजता, जो वातावरण थोडं शांत झालं, जेवण वगैरे झालं, 10-11च्या दरम्यान ते पाहतो ऐकतो. आणि ते सर एवढं चांगल्या शब्दात, मी सांगू शकत नाही, एकदम एक्सपर्ट माणूस आहे, एवढं चांगल्या शब्दात सांगतो ना, असे उदाहरण देतो ना, का एक वेळा जरी तुम्ही त्यांचा तो व्हिडिओ पाहिला ना अर्धा तासाचा, तुमच्या डोक्यात जाऊन बसतं डायरेक्ट. बरं, एक वेळा जरी काय होतं, एकच गोष्ट एकच वेळात लक्षात राहत नाही, आपलं कामकाज असतं दिवसभरात मेमरीमध्ये, दुसऱ्या दिवशी एक वेळा अजून ट्राय करायचं. असं 1-2 वेळा व्हिडिओ बघले, तुम्हाला पहिल्या कलमीची व्याख्या, पहिली कलम काय आहे, कसं आहे, दुसरी कलम काय आहे, कसं आहे, हे सगळं कळतं. तर अशी युट्यूबला पण व्हिडिओ असतो, आपण त्याचा आता मी हे सोशल मीडियामधून शिकलो आणि अवघ्या कमीत कमी 4 महिने झाले मला. मी जॉईन होऊन 7 ते 8 महिने होत आहे या संघामध्ये, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून. पण मला काय करायचं, सुरुवात कशी करायची, कुठून करायचं, कोण सांगणार आहे आणि कोणाला विचारायचं, माझीच हिंमत नाही. एखाद्या कार्यालयात जायचं, एखादी माहिती विचारायची काय, एखादा अर्ज लावायचा काय, माझीच हिंमत नव्हती होत थोडक्यात. म्हणजे कसं करायचं, परंतु मी मग त्यांचे व्हिडिओ त्यांना फॉलोअप केलं, डायरेक्टच त्यांचे व्हिडिओ बघायला लागलो. अर्ज कसा लिहायचा, नाही लिहिता येत, काय करायचं. आता बरंच आहे, काय काही नियमावली असतो, आपण शासनाला पत्रव्यवहार करतो,
आदरणीय काका असं लिहितो का? नाही. त्यांना एक नाव दिलेलं आहे, त्यांना एक पद निर्देशित केलेलं असतं. हे आपल्याला पहिला शोधावं लागेल. पत्र आपण आता एखाद्या शाळेत पत्र लिहिलं, माननीय मुख्याध्यापक साहेब, एक व्यवहार पत्राचा सुरुवात करताना प्रति, त्यांचा पत्ता, अर्जदार, आपलं त्यानंतर पत्ता, नाव, सगळे आपण त्या मोबाईल नंबर वगैरे काय देतो त्याच्यावर एखादा विषय टाकतो त्या ठिकाणी का विषय अशा बोनाफाईट मिळण्याबाबत उदाहरणार्थ म्हणजे, आणि महोदय असं आहे, मी आपल्या शाळेत कार्यालयात असं ह्या सालात शिकत असल्यामुळे मला असं कामानिमित्त बोनाफाईट लागत आहे, तर कृपा करून लवकरात लवकर मला बोनाफाईट देण्यात यावी. असं आपण बस साईन करून देतो, आपलाच विद्यार्थी, संपलं. एक प्रोसिजर असतं आणि कुठलंही काही प्रोसिजरनं काम केलं तर ते व्यवस्थित होतं. तर हे कायदा म्हणजे प्रोसिजर, आपलं नाही प्रोसिजरनं काम केलं ना 100% कामं होतात. आता मी या कायद्यात का आलो, एक थोडक्यात एक उदाहरण सांगतो. माझे मित्र इथंच बसलेले आहे, यांच्या समोरचेच किस्से आहे, काही दूर गोष्ट नाही. सगळे माझे 2-4 मित्र आहे, यांना माहिती आहे सगळा तो विषय, यांच्या समोरच केलेला आहे. आपल्या पुण्यामध्ये सरकारी कामगार कार्यालय आहे, त्याचा मी नोंदणीकृत कामगार आहे, लेबर कार्ड आहे माझ्याकडं. आणि त्यांचा एक GR होता शासनाचा, तर अटल बांधकामगार आवास योजना यांच्या मार्फत नोंदणीकृत बांधकामगाराला घर बांधण्याच्या साठी 2 लाख रुपये दिल्या जातं. देतात का हो शासन? GR काढून ठेवलेला आहे, GR काढलाय, 10 लाख रुपये तुम्हाला ह्या गोष्टी जाते. आता 5 लाख रुपये तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढून ठेवले, त्यांनी केलंय. कोण घेतलं का आजपर्यंत? जवळपास 2 वर्ष 3 वर्ष झाले असं. आता मी काढलेलं आहे 2022 मध्ये आयुष्यमान कार्ड, कोण लाभ घेतला हो? कोणाकडे GR आहे त्याचे? माहितीच नाही. माहिती असली तर आपल्याला इंटरेस्ट नाही तो वाचण्याचा किंवा ते समजून घेण्याचं, आणि ते समजल्यानंतर आपण अशी प्रोसेस केली पाहिजे. इंटरेस्ट नाही आहे, त्याचा उपयोग करत नाही. बाहेरच्या कंपन्या येतात, हा इन्शुरन्स एवढं काढून टाक, एवढे हप्ते भरत राह, आपण त्याच्या नादी लागतो, त्याच्यावर भरोसा आपला. परंतु जे काही आपल्याला करून ठेवलेलं आहे कायद्यानं शासनामध्ये, त्याच्यावर भरोसा आपला नाही. का भरोसा नाही? कारण काय, सरकारी काम आणि 6 महिने थांब, ह्या गोष्टी घडतात म्हणून आपला विश्वास उडालेला आहे. परंतु असंच माझ्या संग झालंय. तर म्हटलं 2021 मधली गोष्ट आहे, मी अर्ज केला पुण्याच्या ऑफिसला. आमचे मित्र होते संतोष नलवडे म्हणून, ते कार्यकर्ता आता MSCB ला काम करतात, ते आता लागलेलं 1 वर्ष होत आलं त्यांना, पहिले बाहेरचेच काम करायचे. तर आम्ही दोघांनी काय केलं, त्यांनी येलवाडीमध्ये जागा घेतली आणि मी माझं गाव अमरावती जिल्ह्यात पण वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी तालुका आहे, त्या ठिकाणी एक प्लॉट घेतला 2021 मध्ये. तर मग ठरवलं आम्ही का आपण तर नोंदणीकृत कामगार आहे आणि कामगारच्या वेबसाईटवर तर असं सांगितलेलं आहे, मग आपल्याला घर बांधायचं आहे, आपण बघू बरं प्रयत्न करून होते का. तर आम्ही दोघांनीच असं आपलं गमती म्हणून, थोडक्यात आम्हाला माहित आहे काय कोण शासन देत नाही, याच्यावर आमचाच भरोसा नाही तर आम्हाला, पण हे तर सांगते असं आपण प्रयत्न करून बघू. त्याच्यात त्या टाइमात सुरेश काळे साहेबाच्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या लोकांच्या चर्चा असायच्या पेपरला, सांगलीला, इथं तिथं का, आणि त्यांचे जे टीव्हीला बातम्या दाखवायच्या, कामगारांसाठी असं आहे अटल बांधकामगार आवास योजना, त्याच्यात आम्ही अधिक एक नवीन ऍड केलं का पंतप्रधान आवास योजना, का ह्या दोन्ही त्याच्या मार्फत 2.5 लाख रुपये, याच्या मार्फत 2 लाख रुपये, नोंदणीकृत बांधकामगाराला घर बांधण्यासाठी 4.5 लाख रुपये देण्यात येतील. पेपरला जाहिराती, पेपरचे कतरण वगैरे सगळे माझ्याजवळ आहे. ह्याला म्हटलं आता हे मी 2 लाखासाठीच अर्ज केला होता, हे अजून एक आता सुरू झालं का 4.5 लाख रुपये भेटते. म्हटलं काहीतरी हाय वाटत गोर, आता मुख्यमंत्री बनते, खुलेआम बोलू राहिले, पेपरला दिसू राहिलं, शासनाची GR आणले केलं. मग इथल्या माणसाने काय केलं, त्या माणसाकडे जायचं. खरी हकीकत सांगतो, माझे मित्र बसलेले माझ्या सोबतच असायचे, याच्या समोर ऍपल ज्यूस, सर काम झालं पाहिजे आपलं, आता आपल्याला काय द्यायचं ज्ञान नाही, काम झालं पाहिजे सर, एक का कधी सर चला बाहेरून येऊ, जायचं बाहेर. सर कुठलं ज्यूस घेता आपलं, साधं पायनॅपल? नाही ऍपल ज्यूस सांग. बरं टाकायला नको लो, बरं ठीक आहे बाबा, ऍपल ज्यूस. दूध टाकायला लाव, दूध, पाणी नाही, बरं ठीक आहे. असं करून त्या माणसाला आम्ही हर आठवड्याला जायचं कार्यालयाला कामगारच्या, ज्यूस पे, पण आमचं काम करा सर, काय पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. आता एका मित्रानं, आम्हाला कायद्याचं ज्ञान नाही, आमच्याच मित्रानं काय केलं, सर बघा माझं काम अडलेलं आहे राजू, काहीतरी थोडे पैसे मी सुरुवात करीन, थोडं असं तसं, इकडलं भाडं वाचल. आमच्या मित्राचं असं, माझं तर पुण्यातलंच काम आहे, यांचं तर बाबा तिकडलं आहे, पण माझं पुण्यातलं तरी करा ना लवकर. आमच्या मित्रांनं वैयक्तिकपणानं त्यांना जे पाहिजे होतं ते दिलं.
ऍक्च्युली आता दिलं तर ठीक आहे, साहजिक कोणाला वाटतं हो आपल्याला त्रास झाला पाहिजे, आपलं काम होत असेल तर घ्या सर, पण आमचं काम करा. ते त्यांना दिलं आणि सरांनी काय केलं, बाहेर तो ज्यूसवाला आहे ना त्याच्याजवळ द्या, त्याच्याजवळ द्या आणि तुम्ही तिथून चालले जा. बघा सरांची ऍक्शन आजही, आणि कार्यालयालाच लिहिलेले आहे, दलालाजवळून सावध राहा, दलालाच्या मागे लागू नका, काय असेल तर काम इकडे येऊन भेटा. दलालच त्या कार्यालयात येते, तुमचं काही काम आहे का हो? काय काम आहे घरकुलचं? काय आणा ना, मी देतून करू. किती हो? असंच आहे, 40,000 रुपये घे. हा, अर्ज वगैरे सगळं सगळं मी फॉर्मॅट भरून देईन. आता ती त्याला 6 महिने लागू शकते, त्याच्यात मी काही करणार नाही, पण 40,000 रुपये द्यावं लागेल. आमच्यासोबत घडलेला किस्सा, ह्या क्षेत्रात मला उतराचं कारण काय आहे मला समजायला लागलं तेव्हापासून. म्हटलं मॅडम नको, कारण का तो आता कॉन्ट्रॅक्ट मधला होता माणूस, भरलेला आम्हाला माहित नव्हतं. पण त्या व्यक्तीने काय केलं, झालं म्हटलं आता आम्हाला हिंमत आली, आता सराला दिलेच आपण, काय द्यायचे 5-10 हजार रुपये, आता सर आपलं काम 100% करणार. आणि सरांचं पाहणी करायला सरांच्याच हातात, सरांची सही केली का समोर जातं डायरेक्ट. त्या सराला पकडलं आम्ही, आमचं काम व्हावं म्हणून, पण काही नाही हो, त्या सरांना आम्ही लॉस होऊन बसला, आमचं शेवटी झालं नाही. पण शेवटी काय झालं, त्या सराला एक दिवस गेलो मी, सरावर चिडलो. आता काय होतं, माणूस आपण सामान्य माणूस आहे, ज्यूस पाजून, सीताफळ ज्यूस, दूध टाकून, बिगर पाण्याचा बिगर बर्फाचा सगळं करून 6 महिने झाले तुमच्या कार्यालयात, तो महिन्यातून 4 वेळा ज्यूस पाजतो तुम्हाला काय पाहिजे असेल ते देतो, पण तरी आमचं काम काय नाही करू राहील तुम्ही, कारण काय? आता मग एक दिवस मला चीड आली. आता मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं कायद्याचं, चीड आली, मी डायरेक्ट गेलो सराला. माझे मित्र इथं बसलेलेच आहे, ते सोबत होते. म्हटलं बोलावलं त्याला बाहेर, या सर इकडं असं असं थोडं काम आहे, 5 मिनिटं थांबा. आलो, बरं ठीक आहे या. थांबलं, मग चिडलो मी डायरेक्ट. काय होतं, आता आपण शेतकऱ्यासारखं नाही काय, कमजोर दिमाग आपला. म्हटलं डायरेक्ट मी शूट मध्ये. काय होतं, आता 6 महिने होत आले हो, परेशानी झाली वाटत आहे मला. पैसे खर्च करून माझं काम नाही होत, तर मग काय फायदा? या शासन जी आर शासन तर फुकट देऊ राहिलं तरी होत नाही, मी तर नोंदणीकृत कामगार आहे यांचा. मग चिडलो मी सराव. सर म्हटलं खरं काय खोटं काय मला सांगा, आजपर्यंत खरंच लोकांना पैसे दिले का हो तुम्ही घर बांधायला? आणि होत नसेल ते तरी सांगा ना, कशाला आम्हाला परेशान करता? म्हटलं मी महिन्यात 4 चक्र तुम्हाला टाकतो, तुम्हाला फोन करतो, सर झालं का नाही झालं किंवा काय काय नाही. तर फक्त 15-20 मिनिटं थांबा, मी सरांना भेटतो जाऊ. आणि तिथं आपल्या मॅडम आहे, धोत्रे मॅडम. मग आम्हाला काहीच माहित नव्हतं. तो काय म्हणलंय, मॅडम अशी म्हणते, आला तिकडून बाहेर 15-20 मिनिटानं. मॅडम काय म्हणते, तुमचं प्लॉट कुठं आहे? वर्धा जिल्ह्यामध्ये. तुम्ही फॉर्म कुठं दिला? पुणे जिल्ह्यामध्ये. बरं ठीक आहे. मग अहो म्हणते मॅडम, काय म्हणते, ते प्लॉटची पाहणी करायला जो व्यक्ती जाणार आहे तो आपल्या इथून जाणार आहे का पुण्यातून? वर्धा जिल्ह्यात आहे, वर्धा जिल्ह्याकडे अर्ज द्या, वर्धा जिल्ह्यातला माणूस जाईल. म्हटलं सर, मग एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी 6 महिन्यापासून तुम्ही मला पडवत आहे? बरोबर आहे. गोष्ट काय होती, सरळ सरळ मला नाही कळत, जनता ही भोडी आहे, जनतेला नाही कळत, पण तुम्ही सांगायला पाहिजे ना, कमीत कमी महिन्याभरात तरी सांगायला पाहिजे का सर तुमचं काम त्या ठिकाणी त्या कार्यालयाला द्या तुम्ही जाऊन, सर तिथं काम होईल. एका गोष्टीसाठी 6 महिने घालवले. मी अर्ज घेतला स्वतः 2 व्हीलरने, इथून वर्धेला गेलो, वर्धेला त्या कार्यालयात फॉर्म सबमिट केला. त्या कार्यालयातला क्लर्क काय म्हणतो, मला म्हणतो सर तुमचं ऍड्रेस प्रूफ सगळा पुण्याचा दिसतो, इथला तर काहीच नाही आपल्या वर्धा जिल्ह्याचा. म्हटलं सर 7-12 जो 8चा 7-12 लावलेला आहे त्याला. तर मला म्हणतोय मग पण नाही, नोंदणी तुमची पुणे जिल्ह्यात आहे बरं काय, आणि तुम्हाला लाभ पुणे जिल्ह्याने फॉर्म घेऊन आमच्याकडे पाठवला. आता आम्हाला कळत नाही लाभ तुम्हाला पुणे जिल्ह्यातून द्यायचा की वर्धा जिल्ह्यातून द्यायचा. म्हटलं सर बघा तेवढं कळवा. आम्ही काय करतो, आता सर नाही आहे ऑफिसला, सर संघ चर्चा करून ते नागपूरला गेलेले आहे, वर्धेतली गोष्ट, तर तुम्हाला मी 8-10 दिवसात कळवतो काय आहे काय. म्हटलं बरं ठीक आहे बॉस सर, मी चाललो. आलो निघून सण्या. आल्यानंतर त्यांना जवळपास 20-25 दिवसानंतर फोन केला, त्यांचा नंबर घेऊन आलो होतो. सर असं असं आपण काम दिलं होतं, झालं का होते? काय म्हणणं आहे सरांचं वरचं? नाही ते असेच म्हणाले होते जे मी तुम्हाला सांगितलं ते. म्हटलं करायचं काय मग? आता परेशानी झालेला असंच युट्यूबला पाहता RTI 2005 जर कायद्याने आपले काम होत नसेल शासकीय कार्यालयामध्ये, तर आपले काम कसे करून घेता येईल असा एक युट्यूबवर व्हिडिओ सामने आला. तो व्हिडिओ समोर पाहता तो बघितला, त्याच्यात म्हटलं असं होते काय. आता ती हिंदीमध्ये व्हिडिओ होता, मी ते व्हिडिओ बघितलं. आता मला म्हटलं बघू तर खरी आपण हे काय म्हणते. तर मी काय घेतलं, त्यांनी ते बघून घेतलं, जोडपत्र कसा भरायचा
त्याचा स्क्रीनशॉट काढला, त्याची माहिती ऐकून घेतली, एक 10 रुपयाची कोर्ट स्टॅम्प फी पाहिजे ते आणली, ते लावली, तर अर्ज लिहिला. आता त्याच्यात मुद्दे काय टाकायचे एवढं तर माहित नव्हतं, पण मी असं तुम्हाला हे दिलेलं ते ऐकलेलं होतं युट्यूबवरून. त्या कार्यालयाला पत्र पाठवलं, 30 दिवसाच्या आतमध्ये मला पत्र भेटलं. मला थोडं आहे म्हटलं माहितीच्या अधिकारामध्ये काहीतरी दम आहे. म्हणजे असं आपण कार्यालयाला अर्ज देतो तसेच रद्दीत पडून राहतात, त्याची माहितीच भेटत नाही आपल्याला. पण आपल्या कामाबद्दल आपल्याला पोस्टानं पत्र इथं आलं घरापर्यंत, रजिस्टर टाकणं आलं म्हणजे काहीतरी माहितीचा कार्ड आहे. मग माझी थोडीशी हे वाटलं, मग मी काय केलं माहित आहे का, ते तर माहिती घेतली थोडीफार माझ्या कामाची. त्यांनी सचिव आहे मंडळाचे विवेक कुंभार म्हणून, त्यांना पत्र व्यवहार केला, त्याची मेल मला पाठवलं का आम्ही हे पत्र त्यांना पाठवलं का तुमचं काम असं असल्यामुळे तुम्हाला लाभ पुणे जिल्ह्याने द्यावा, तर याच्यासाठी आम्ही उच्च स्तरावर मार्गदर्शन त्यांचं घेण्यासाठी पत्र केलं, त्यांनी पाठवलं आणि ते त्यांचं मार्गदर्शन आल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. आता हे कायचे मार्गदर्शन देतात हो, यांच्यासोबत मी महिना 1.5 महिना वाट पाहिली. ह्या कार्यालयाला माहितीचा अधिकार लावला, ह्या कार्यालयाला माहितीचा अधिकार लावला. त्याने 30 दिवसात त्यांना पत्र दिलं आणि एक प्रतिलिपी मला पाठवली पोस्टाने घरी का असं असं काम आहे तुमच्या कार्यालयात. त्यांनी अर्ज त्यांची पोस्टातून घेतलेली मोकळी रिकामी जागा प्लॉट हा त्यांनी घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्या कार्यालयामार्फत अर्ज जमा केल्यामुळं प्रोसेस काय आहे तर ते करावी, नोंदणी जीवित आहे सक्रिय आहे त्याची नोंद चेक करावी आणि तुमची कारवाई चालू करावी. आता त्यांना म्हटले सर मला एक पत्र आलं, तुम्हाला आलं काय वरच्या स्तरावरचं? म्हणे हो आलं. परंतु सर ते म्हणतात, आम्ही त्यांना काय विचारलं का पुणे जिल्ह्याने लाभ द्यायचा की वर्धा जिल्ह्याने लाभ द्यायचा, त्यांनी तसं स्पष्ट कळवलंच नाही हो पत्रात. म्हणे आता एवढं त्यांनी लिहिलेलं आहे पत्रामध्ये, माझ्याकडे आहे एवढं लिहिलं का तुमच्या स्तरावर तुम्ही कागदपत्र त्याचे चेक करा, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घ्या का पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही माझ्या नावाचं विटावाळू पक्क सिमेंटचं किंवा माझ्या मिसेसच्या नावाने पक्क घर नाही असं लेखी लिहून घ्या आणि कामाला सुरुवात करा, असं स्पष्ट लिहिलं. नाही पण पुणे जिल्ह्यानं द्यायचा का वर्धा जिल्ह्यानं द्यायचा हे कुठं त्याच्यात मेन्शन केलेलं आहे, लिहिलेलंच नाही म्हणे. म्हटलं मग आता काय करायचं? तर म्हणे आम्ही परत एक पत्र पाठवतो, स्पष्ट स्वरूपाची माहिती त्यांना मागवतो आणि त्याचं एक मेल तुम्हाला पाठवतो. म्हटलं ठीक आहे. परत ते पत्र त्या कार्यालयाला गेलं मुंबईला, महाराष्ट्र इमारत इतर कामगार कल्याणकारी मंडळ त्यांना गेलं. परत त्याच्यासाठी मला अपील आपलं RTI टाकावं लागला, माहितीच्या अधिकाराचा पत्र व्यवहार करावा लागला. काहून का त्याच्यावर पत्र व्यवहाराला त्यांच्याच ऑफिस म्हणजे लोकसेवकाला तेच त्यांची माहिती देऊ शकत नाहीत, आपल्याला कधी देणार आहे? परत माहितीचे अधिकार लावले त्यांनी, तेच पत्र मला पाठवलं 30 दिवसात जे आम्ही त्यांना सांगितलंय. पण त्यांना मी परत म्हटलं, मग अपील केला मी डायरेक्ट. अपील झाला, ऑनलाईन पद्धतीने अपिलाची सुनावणी झाली प्रोसेसनुसार. सुनावणीमध्ये मी सांगितलं, त्यांनी म्हटलं मी 4/5/2023 ला पत्र दिलं आपल्या कार्यालयाला, मेल दिलेला आहे स्पष्ट स्वरूपाच्या मार्गदर्शनासाठी. मग त्याच्यावर त्यांनी स्पष्ट स्वरूपाचं मार्गदर्शन दिलं. मला परत दिल्ली सगळ्या आयुक्त सगळ्या कामगाराला जर असा विषय आला, प्रकरण घडलं तर हे निलेश केवट यांच्या याच्यातून अशा प्रकरणात तुम्ही कामकाज करायचं असं सगळं असो आयुक्त सरकारी कामगार अधिकारी पुऱ्या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे ते पत्र माझ्या नावानं तयार करून सगळ्या. तरी सुद्धा माझं काम झालेलं नाही. शेवटी त्यांनी मग मला फिरवाफिरीचे, आता काय झालं विषय, मी नवीन माणूस, मला याच्यातला अभ्यास कमी होता, असंच युट्यूब सोशल मीडियातून घेता घेता असं केलं. आता मी त्या दिवशी ग्रुपला रेकॉर्डिंग टाकली, डायरेक्ट तिथला सरकारी अधिकारी आता नवीन जॉईन झाला, पहिला हे झाला, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई जिल्हा कलेक्टरला पत्र केलेलं आहे. त्या जिल्हा कलेक्टरनं काहीच कारवाई केली नाही, महिनाभर वाट पाहिली, त्याचं काही उत्तर भेटलं नाही. लगेच त्याला RTI तर मी ह्या तारखेला असं असं पत्र दप्तर दिरंगाई कायद्याबद्दल हे करण्यासाठी, दप्तर दिरंगाई करण्यासाठी तुम्हाला दिलं वर्धेच्या जिल्ह्याला. RTI लावला, त्याचं 23व्या दिवशी मला पत्र आलं का एक तुमचं हे काम जे आहे ना कामगार विभागामार्फत असल्यामुळं आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त नागपूर